सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44 बातमी तीही बिनधास्त। पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळंबोली येथील प्रभाग क्रमांक 8 मध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून लोकप्रिय व लोकाभिमुख नेत्या सौ सायलीताई तुकाराम सरब यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सर्वसामान्य नागरिकांशी घट्ट नाते जपणाऱ्या संवेदनशील आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून सायलीताईंची ओळख आहे। ती फक्त नेतृत्व करत नाही, ती नाती जपते, ती फक्त आश्वासनं देत नाही, ती बदल घडवते अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत असून त्यांच्या उमेदवारीने विजयावर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र आहे। महायुतीकडून प्रभाग क्रमांक 8 मध्ये एक संध आणि भक्कम उमेदवारांची टीम मैदानात उतरली आहे। यात अ साठी श्री बबन नामदेव तुकाराम, ब साठी सौ सायली तुकाराम सरब, क साठी सौ बायजा बबन बारगजे, ड साठी श्री रामदास वामन शेवाळे यांचा समावेश आहे। निवडणूक 1 दिवसाची, सेवा 5 वर्षाची या ब्रीदवाक्यासह आज भेट उद्या काम या कार्यशैलीवर विश्वास ठेवणारी ही टीम विकासाची भाषा बोलणारी आणि माणसांशी जोडलेली असल्याचे मत मतदार व्यक्त करत आहेत। एकता हीच आपली खरी ताकद असून भेदभावाला नकार आणि विकासाला होकार देण्याचे आवाहन महायुतीकडून करण्यात येत आहे। धनुष्यबाण आणि कमळ या निशाणांवर मतदान करून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मत ही तुमची ताकद, बदलाची सुरुवात आपल्या हातातून या संदेशासह कळंबोलीतील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विजयी भव सायलीताई तुकाराम सरब, प्रभाग क्रमांक 8 ब, पनवेल महानगरपालिका अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत। नमस्कार, मी सायली तुकाराम सरब, प्रभाग 8 मधून मला शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारी मिळालेली आहे। त्यामुळे मी सर्वप्रथम आमचे जिल्हा प्रमुख शेवाळे साहेब आणि पूर्ण महायुतीचे जे आपले प्रशांतदा ठाकूर आहेत, सगळे आमदार आहेत, त्यांचं प्रथमतः मी आभार मानते। आणि मला प्रभाग 8 मधून उमेदवारी मिळालेली आहे शिवसेनेची। आता मी जवळजवळ 1 महिना झाला डोअर टू डोअर प्रचार करत आहे आणि प्रभाग 8 हा सर्वसामान्य लोकवस्ती असलेला प्रभाग आहे। त्यामुळे इथं राहणारे सर्व कुटुंब सर्वसामान्य आहेत आणि जेव्हा डोअर टू डोअर मी जाते तेव्हा लोकांच्याकडून खूप छान रिस्पॉन्स येतो की त्यांची अशी अपेक्षाच होती की बाबा आमच्यातला सर्वसामान्य उमेदवार आम्हाला निवडून द्यायचा आहे। त्यांचा छान मला प्रतिसाद येत आहे, उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांचा मला येत आहे। मला माझा संकल्पच हा आहे की मी आता ही मला उमेदवारी मिळालेली आहे किंवा मला इथून पुढं काम करायचे, ते माझं पूर्ण विजन म्हणजे महिला सक्षमीकरणाचं आहे की महिला आज खूप अशा हाऊसवाईफ आहेत, त्यांच्यासाठी आज गृहउद्योग किंवा छोटे छोटे उद्योग यांची त्यांना खूप गरज आहे। मग माझी संकल्पना अशी आहे की बचत गटातर्फे त्यांना छोटे छोटे उद्योग करून त्यांच्या हाताला काहीतरी काम मिळावं आणि महिला सक्षमीकरण करावं, कारण एक महिलेचं दुःख किंवा तिची व्यथा ती सांगू शकते आणि मी तिच्याजवळ बसून तिचं सगळं ऐकून घेईल आणि तिला काय जो काही प्रॉब्लेम असेल तिथपर्यंत मी पोहोचून तिची सर्व मदत करेल, हेच माझं ध्येय आहे। अच्छा, आता बघितलं गेलं तर आता प्रभाग 8 मध्ये तशा खूप समस्या आहेत, पण आपले जे नगरसेवक होते बबन दादा, त्यांनी आत्तापर्यंत भरपूर कामं केलेली आहेत आणि काही कामं पेंडिंग पण आहेत। पण आता आम्ही पालिकेच्या माध्यमातून ती कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। जसं की आता बघायला गार्डनचे नूतनीकरण आहेत किंवा आपलं आता हे केंद्र आहे स्वामी समर्थांचं, हे पण नूतनीकरण करायचं थोडं काम बाकी आणि महत्त्वाचा उद्देश हा आहे की आपल्या प्रभागातले खूप सेवेकरी इथं येऊन वेळ घालवतात। त्यामुळं पहिल्यांदा मला असं वाटतं की आम्ही पालिकेत जाऊन हा प्रश्न पहिल्यांदा सोडवेल आणि गार्डनचे नूतनीकरण किंवा ड्रेनेजचा समस्या आहे, आता इथून पाठीमागं तर कामं झालेलीच आहेत पण अजून पेंडिंग आहेत, तीही आम्ही चौघं मिळून महायुतीच्या साहाय्याने पालिकेसमोर मांडून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न 100% करणार। जनतेला असं आवाहन करेल की तुम्ही आता विश्वास ठेवून आम्हाला निवडून देणार आहे, तर आम्ही हे त्याचं पूर्ण काटेकोरपणे प्रयत्न करून त्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पंचवार्षिकला त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली पाहिजे की बाबा आमची कामं झालीत आणि तुम्हीच आमचे उमेदवार पुन्हाही व्हा, असं त्यांच्या मनात आम्ही घर करणार आहे। आज आम्ही काम करून दाखवणार आहे। महायुतीचे 4ही उमेदवार, आता या महायुतीच्या 4ही उमेदवारामध्ये 2 कमळ आणि 2 धनुष्यबाण अशी आमची निशाणी आहे।
सर्वप्रथम आपले बबनू कदम साहेब त्यांची कमळ निशाणे आहे, बायजाताई बारगजे त्यांचीही कमळची निशाणे आहे, आपले शेवाळे साहेब आहेत जिल्हा प्रमुख त्यांची धनुष्यबाण निशाणे आणि मी स्वतः सायली तुकाराम सरग माझीही धनुष्यबाण ही निशाणे आहे. आम्ही चारही महायुतीचे उमेदवार ह्या प्रभाग 8चा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.